माझं सुद्धा त्यांना प्रतिप्रश्न आहे की बंदी का आणू नये. तुम्हालाच ते पुस्तक बाजारात हवंय, कारण दर वर्ष 2 वर्षांनी तुम्ही त्या पुस्तकाचा भांडवल करू शकता. अमोलजी, राष्ट्रवादी काय पहिल्यांदा सत्तेवर नाहीये. त्याच्या आधी 2.5 वर्ष होती, त्याच्या आधी 5 वर्ष होती, आणि गडकरींनी काय ते काल परवा दिलेलं नाहीये. तुम्ही बंदी का आणत नाही? तुम्ही आता तर आमदार आहात, तुम्ही का मागणी करत नाही? तुमच्या विचारांचं सरकार गेल्या 15 वर्ष सत्तेवर असताना तुम्ही बंदी का आणली नाही? कारण तुम्हाला ते पुस्तक हवंय. जसं 2 वर्षांनी तुम्ही हा विषय काढणार, कधीतरी जसं जेम्स लिनचा विषय काढला गेला. ज्या लोकांना आता ते वाचलेलं नाहीये, माहीत नाही, त्यांना सुद्धा तुम्ही निर्लज्जपणे दाखवताय की बघा राजांविषयी काय लिहिलं गेलं. गरज नाहीये त्या गोष्टीचं भांडवल करू नका. त्या पुस्तकावर आज बंदी आणावी, आमची तयारी आहे, पण फक्त जातीयवाद करण्यासाठी असं करू नका, असं माझं म्हणणं आहे. मग आमचा प्रतिप्रश्न असा आहे की तुम्ही इंद्रजित सावंतांच्या वक्तव्याविषयी काय बोलणार, जे म्हणतायत की शिर्केंनी औरंगजेबाला जाऊन मिळालेले, आणि बाळासाहेब पुरंदरे असं म्हणतात की शिर्के कधीही औरंगजेबाला जाऊन मिळालेले नाहीत. मग इंद्रजित सावंतांच्या मुलाखतींवर सुद्धा बंदी आणणार का, हा आमचा त्यांना दुसरा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना करायचं काही नाहीये, फक्त जातीयवाद वाढवायचा प्रश्न आहे. ते त्यांनी आता थांबवावं असं आमचं स्पष्ट भूमिका आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.